अण्णाभाऊंच्या प्रतिमेची उंची मला एका कथेत सापडते, म्हणजे ती मोजताच येत नाही. फकीरा ही तर अण्णाभाऊंचं म्हणजे सगळ्यांचं आवडतं साहित्य आहेच, पण कधी जमलंच, मला ते पुस्तकात नाव आठवना, पण अण्णाभाऊंचे डोळे नावाची कथा जी अण्णाभाऊंची सगळ्यात माझी आवडती. अण्णाभाऊंचं जेवढंच आहे सगळं आवडतंच, पण डोळे महिन्यातून एकदा दोनदा वाचतोच. एखाद्या मुलीच्या डोळ्याचं वर्णन कशा शब्दात करावं आणि ती मुलगी कशी उभी करावी. अण्णाभाऊंची डोळे नावाची एक कथा आहे. एका कथेमध्ये त्या सगळं भावविश्व फिरवून जातं माणसाचं. गीता नावाची एक मुलगी आहे, तिचे डोळे फार सुंदर आहेत आणि ती ज्यांच्याकडे बघते त्यांना असं वाटतं की ही माझ्याकडे प्रेमानच बघते, आणि प्रत्येकाला संशय असतो की ही माझ्या प्रेमात आहे, कारण तिचे डोळे खूप बोलतायत, तिचे डोळे सुंदर आहेत आणि तिचं लग्नही झालेलं आहे. अण्णाभाऊंनी फार सुंदर वर्णन केले ते. आणि तिचे डोळे सुंदर असल्यामुळं, ती दिसायला सुंदर असल्यामुळं तिचा नवरा तिच्यावरती जास्त संशय घेतोय. कुठलाही पुरुष तिच्याकडे बघायला लागला तर याच्या नवऱ्यालाही असं वाटतं की या पुरुषासोबत माझ्या बायकोचं काहीतरी असलं पाहिजे. पण तरीही गीता डोळ्यांची पापणी खाली ठेवत, नजर जमिनीकडे टाकत जगण्याचा प्रयत्न करते, आणि तिचाच एक दीर तिच्या अब्रूला घाला घालण्यासाठी बसलेला आहे. आणि दुपारी ती एकटी असताना तो घरात येऊन त्याच्या मनातलं वादळ तिला सांगू पाहतोय, आणि तेवढ्यात तिचा नवरा आल्याची चाहूल लागते, हा मागच्या दारात पळून जातो. आणि तो पळून जाणारी आकृती नवरा बघतो आणि त्याला दाट संशयाची खात्री होते. त्याच्या लक्षात येते की आता जी व्यक्ती गेली ती व्यक्ती माझ्या बायकोसोबत काहीतरी त्यांचं आहे सुरू, आणि म्हणून गीतावरती तो शिव्या द्यायला सुरुवात करतो, गीताला भांडतो. आणि मग सगळ्यांचे मोबाईल एकदाच कसं तो लोक म्हणते नेहमीपेक्षा चंदनशिवाय वेगळंच चाललं. बरं चाललंय ना, माझ्यात बी काहीतरी आहे मी दाखवू दे लोकांना. नाही लोक म्हणतील तीच कविता म्हणते, काय तर आहे दुसरी. मग ती गीता पदर पसरून सांगते की मी पवित्र आहे, माझ्या अंगाला कुणी हात लावलेला नाही, तुझ्याशिवाय माझं शरीर कुणी पाहिलेलं नाही, पण तो ऐकत नाही. आणि मग विशाळगडला त्या काळात एक प्रथा होती, ती आतापर्यंत होती, आता बंद झाली. तिथे एक पुजारी बसायचा, कढई असायची, तेल उकळलं असायचं त्यामध्ये, आणि तिथं खरं खोटं करायची पद्धत होती. तो म्हणाला देवबाबाकडे चल, तिथं खरं खोटं करू. गीताचा यावरती विश्वास नव्हता, तो तिला तिथे घेऊन गेला. आणि ते नियम असा होता की तुम्ही जर खरे असाल हात तेलात टाकायचा, खरे असाल तर हात भाजणार नाही, तुम्ही जर खोटं बोलत असाल तर हात भाजणार. आणि आजपर्यंत त्या कढईतनं कोणाचाच हात नीट वर आला नव्हता. मग गीता तिथे उभी राहिली आणि पुजाऱ्याने सांगितलं घाल हात.
तू जर खरे असशील तर तुझा हात भाजणार नाही, तेल उकळलेला आहे. तू जर खोटे असशील तर तुझा हात भाजून चमडं निघून जाईल. आणि मग गीताच्या लक्षात आलं की तुम्ही किती खरी असली तरी विज्ञानाच्या नियमानुसार हात काही नीट वरती येणार नाही. मग गीता तिथं बंद करते. अण्णाभाऊ काय करतात पात्रांच्या कृतीतून. गीता तिथं म्हणते, पुजारी बाबा तुम्ही देवाच माणूस, तुमचा थेट संबंध देवाशी आहे. मी साधी बिचारी बाई, तुम्ही असं करा, माझ्या वतीनं तुम्हीच त्याला हात घाला. मी जर खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजेल. यावरती त्या आजवर सुरू असलेल्या परंपरेला, व्यवस्थेला धक्का दिला, प्रश्न केला, म्हणून तिथं तिला नाकारलं. आणि मग तिच्या नवऱ्यानं सुद्धा तिथंच तिला मारहाण करून तिला सोडून दिलं. आणि रात्रीच्या अंधारात विशाळगडच्या डोंगरावरून ती चालत कोल्हापूरच्या दिशेने येते. आणि रात्रीच्या अंधारात अण्णाभाऊ मावळणीकडे का कुठेतरी तिकडे गेलेले आहेत, आणि त्या रस्त्याला अण्णाभाऊ चालत तिथं भेटताय अंधारात. आणि चांदणं पडलेलं आहे. आणि अण्णाभाऊची आणि त्या गीताची ओळख होते. पहिल्या भेटीतच भाऊ बहिणीचं नातं निश्चित होतं. आणि अण्णाभाऊ रात्रभर चालत, तो रात्रीचा प्रवास ही त्यामध्ये गुंड दरोडेखोर मागावरती आहे. तिला वाचवत अण्णाभाऊ सकाळी तिला नागावला आणून सोडतात तिच्या दारात. तिचं घर बघतात आणि अण्णाभाऊ निघून पुन्हा वाटेगावला येतात. आणि कथेचा शेवट, काही दिवसानंतर अण्णाभाऊ त्याच भागात फिरत चालत गेलेले असतात. आणि मग अण्णाभाऊंना आठवते ती रात्र विशाळगडच्या पायथ्याशी, ती भेटलेली एक बहीण, तिचं घर इथंच आहे. काय तिचे डोळे होते, किती सुंदर देखणी स्त्री माझ्या आयुष्यात बहीण म्हणून आली. पुन्हा एकदा तिचे डोळे पाहावे, पुन्हा एकदा तिला पाहावं म्हणून अण्णाभाऊ तिच्या दारात जात आहेत. अंगणात सकाळची वेळ आहे. इकडं तिकडे बघतायत तर एक मुलगी गुडघ्यात मान खाली घालून बसलेली आहे. हाडं दिसत आहेत. आणि अण्णाभाऊ आवाज देत आहेत, गीता आहे का? आणि मग गुडघ्याच्या खाली मान घातलेली गीता मान वर करून विचारते, कोण? वाटेगावचा भाऊ आहे काय? आवाजावरून ओळखलं. आणि मग अण्णाभाऊ तिला म्हणतात, तुम्ही कसं काय माझा आवाज ओळखला? तर ती म्हणते, मीच गीता. मान वर करून अण्णाभाऊंकडे बघते त्यावेळेला अण्णाभाऊ हादरून जातात. कारण गीताचे दोन्ही डोळे नसतात, तिथं फक्त भुयार असतात. आणि अण्णाभाऊ म्हणतात, जगातले मी पाहिलेले एवढे सुंदर डोळे कुठं गेले? त्यावरती उत्तर देते, याच डोळ्यांनी घात केला, याच डोळ्यांनी सौंदर्य दिलं, पण याच डोळ्यांनी संशय दिला, याच डोळ्यांनी जगणं मुश्किल झालं, याच डोळ्यांच्या सुंदरतेमुळे संसार मोडला. आणि म्हणून हे डोळे घेऊन, सुंदरते घेऊन जगता येणार नाही. कारण रोजच्या वखवकलेल्या नजरा, त्या नजरेंना या डोळ्यातली निखळता भिडणार नाही. म्हणून भाऊ मी डोळे फोडून घेतले असं सांगणारी गीता एवढे अण्णाभाऊ वेगळ्या दुनियेत घेऊन जातात. आणि म्हणून अण्णाभाऊंची जयंती ही डीजे वर नको. अण्णाभाऊंची जयंती ही महाराष्ट्राच्या सरकारनं, या देशातल्या शासनानं साहित्याचा सप्ताह म्हणून फार मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे. पण आम्ही या जातीचा लेखक, या जातीचा महापुरुष म्हणून लाडकावून ठेवलं. आणि आता तर काही जण नवीन कार्यकर्ते ते फेसबुकवरचे कार्यकर्ते,
ते त्या सोशल मीडियावर प्रश्न विचारतायत, अण्णा भाऊ असे कोण लागून गेले, त्यांची बाबासाहेबांबरोबर बरोबरी करता येईल का? अरे बरोबरी नाही करतायत. अण्णा भाऊंनीच लिहून ठेवलंय, जग बदल घालून निघाव मग सांगून गेले मित्र. बाबासाहेब ही उंची वेगळी, साहित्यातल्या अण्णा भाऊंची उंची वेगळी. कारण आम्ही बघत नाही, म्हणून तुम्ही मला ऐकताना सुद्धा तुमचा जातीचा घेर टाकून न्यूट्रलवर माणूस म्हणून जर मला ऐकाल तर मी 3 शब्दांशी तुम्हाला कळेल. पण तुमच्या पोस्टवर कमेंट केलेल्यांना सांगा, देश स्वातंत्र्य होऊन किती वर्ष झाली आणि आम्ही अजून बी भाकरीसाठी संघर्ष सुरू आहे. प्रत्येक जात एकटी पडलेली आहे. मला वाटते सरकारी सेवेत नोकरीत पेन्शनवर असणारी तुमच्यातली बसलेली ही शेवटची पिढी आहे. आता काही नोकऱ्या नाहीत. आणि कितीही काही झालं तर आपली पोरं डॉक्टर होतील. 20 लाख रुपये फी आहे वेगळ्या बॅचची, फक्त त्यातनच डॉक्टर होते. तुमची सुद्धा अभ्यास करून तहसीलदार काढेल शेवटचीच पिढी. पेपरच फुटतेस. ते पेपर दरवर्षी फुटत होत, आम्हाला आता कळलं. आणि या वर्षी पेपर नीट फुटला नाही. आधी नीट फुटत होते, या वर्षी नीट म्हणून काय. म्हणजे ते आता डॉक्टर जे आहेत भीती वाटते हो, जाऊ का नको जाऊ. आधी माणूस आजारी पडलं तर अँब्युलन्स घरी यायची आणि मग पेशंटला घेऊन जायची, आणि मग 4 दिवसांनी उपचार करून पेशंट चालत घरी यायचे. आता पेशंट चालत जाते. अँब्युलन्स त्याला सोडायला येते, नाकास कापून. त्या डॉक्टरनं पण सगळ्या देवांचं फोटो लावलेला असतो. ते ऑपरेशन थिएटर मधनं बाहेर येते, सर नातेवाईक पुढे थांबलेले असते. असा हात पुढे करतोय हँडग्लोव्ह काढून. शेवटी माझ्या हातात काय आहे, नातेवाईक हातात बघतात, आणि त्यात मग कुणाच्या हातात आहे, ते आता सगळं देवाच्या हातात. वर बघतात, मग आपला देव कुठे आहे, ते देव शोधूस तर खाली यो हातात बिल ठेवतो. बिल भरा आणि बॉडी घेऊन जा. नातेवाईक म्हणतात बॉडी काल चांगली होती, देवाने बोलावलं, आपले काय चाललं. आम्ही हात जोडलो. तिथं कोणतरी वरडाय बघते, तेवढ्यात कॉम्पाउंडर बघते इथं रोडला तो हुंदका दाबून तिथं ठेवलेला. या व्यवस्थेचा किती मोठा हुंदका दाबून ठेवला. आज बातमी आहे, त्या विद्यापीठात पदव्याच विकत्यात. 3 लाखाला BA. कसं होणार. अण्णाभाऊ साठेंची डिग्री कुठली, कुठल्या शाळेत शिकले, तर किती मोठं शहाणपण देऊन गेले. आज आमचं तेच झालंय, आमचं शहाणपणच कमी पडते. म्हणजे शिक्षणासोबत ही वाचन साहित्य का महत्वाचं आहे, कारण ही सगळी नुसती मार्कांसाठी अभ्यास करून डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर, वकील, तहसीलदार वगैरे झाले. अशा कार्यक्रमात तहसीलदार कधीच येत नाहीत आवर्जून, पत्रिकेत नाव नसताना सुद्धा. तुम्ही कसं आला एवढ्या पावसात. शहाणपण आहे, कारण तहसीलदार माणसाची ड्युटी खरी 6 नंतर सुरू होती. तुम्ही आज येताय.
का त्यांनी जे उल्लेख केला स्मशानातलं तेव्हाच कळेल म्हणते ही इकडचा तहसीलदार म्हणजे छान पण नाहीतर मग त्या खरात तर कोण गेले डॉक्टर इंजिनियर वकील न्यायाधीश इन्स्पेक्टर गेले गौंडी सुतार अजिबात फरक लागत ते आपलं कुठंतरी आपलं गल्लीतच एकदा असत्या लिंबू बिंबू धावते आपलं काय ती उतारा टाकला त्याचा विषय संपला हो आणि त्यानं ते आपण ते चल्लसाट खेळत होतो अंकुश दादा चिचुक अर्धा करून पांढरं काळ ते 4 चौकोन टाकून चल्लसाट 4 जण आम्ही बहिणी अखंड चिचुका नाही तो अर्धा तुकडा 3.5 लाखाला ऐकलाय लोकांनी विकत घेतलाय मी बघितलं ते अंगठी देखान दाखवला म्हटलं का मी बी अड्यात निघलो शहाणपण नाही फक्त अण्णाभाऊंचं साहित्य वाचा असं नाही आमचं मराठी साहित्य फार समृद्ध करणारं साहित्य